नमस्कार मंडळी. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या एका जागरूक देवस्थानाच्या दर्शनाला आज आपण आलो आहोत. हे देवस्थान आहे श्री मायक्का देवी मंदिर चिंचली. कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील चिंचली गावात वसलेले हे प्रसिद्ध मंदिर मायक्का देवीच्या भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि इतर अनेक भागातून भाविक मायक्का देवीच्या दर्शनासाठी चिंचली येथे येतात. जर तुम्ही पहिल्यांदाच चिंचली मायक्का देवीच्या दर्शनासाठी येत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मंदिरात भाविकांची गर्दी विशेषतः रविवार, पौर्णिमा आणि यात्रेच्या काळात मोठ्या प्रमाणात असू शकते. देवस्थानाच्या अधिकृत मंदिराचे दर्शनाचे वेळापत्रक सोमवार ते शनिवार सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत आणि रविवारी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे चिंचली मायक्का देवी मंदिराला जायचे कसे? चिंचली हे रायबाग तालुक्यातील गाव आहे. रस्त्याने येणाऱ्या भाविकांसाठी रायबाग आणि आसपासच्या शहरातून चिंचलीकडे जाण्यासाठी स्थानिक बस आणि खाजगी वाहनं उपलब्ध आहेत. देवस्थानाच्या माहितीनुसार चिंचली बस स्थानक मंदिरापासून सुमारे 300 मीटर अंतरावर आहे. तसेच चिंचली रेल्वे स्थानक मंदिरापासून सुमारे 4 किलोमीटर अंतरावर असल्याची नोंद आहे. रायबाग तालुका मुख्यालय मंदिरापासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर ते आहे. म्हणजेच रेल्वेने येणाऱ्या भाविकांसाठी देखील चिंचलीपर्यंत पोहोचण्याची चांगली सोय उपलब्ध आहे. आणि स्वतःच्या वाहनाने येत असाल तर गावात पोहोचल्यानंतर मंदिराजवळ पार्किंगची व्यवस्था देखील आहे. मायक्का देवी मंदिर हे चिंचली गाव, तालुका रायबाग, जिल्हा बेळगाव, कर्नाटक येथे आहे. मंदिर गावाच्या मध्यभागी असलेल्या उंचवट्यावर वसलेले आहे. मंदिराची दगडी वास्तू, भव्य प्रवेशद्वार आणि प्रवेशद्वारासमोरील दगडी हत्ती हे येथील आकर्षण आहे. देवस्थानाच्या अधिकृत माहितीनुसार मंदिराचे पूर्वेकडील प्रवेशद्वार सुमारे 50 फूट उंच आहे. नाही चालतंय, फोटोचा काय संबंध. आता आपण मंदिरातील मायक्का देवीच्या मूर्तीबद्दल जाणून घेऊया. देवीची मूर्ती ही काळ्या दगडाची असून तिची उंची 3 फूट आहे. देवीच्या मस्तकावर मुकुट आणि 7 फण्यांचा नाग आहे. देवीच्या अंगावर सुंदर सोन्याचे अलंकार असतात. हातामध्ये तलवार, त्रिशूळ आणि नाग अशी आयुधे दिसतात. देवीला प्रामुख्याने लाल किंवा हिरव्या रंगाची साडी नेसवली जाते. देवीचे हे रूप अत्यंत आकर्षक आणि चिंचली मायक्का देवीचे मंदिर आणि आजूबाजूचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. खूपच सुंदर आहे. मंदिर तुम्ही बघाल ना तर खूपच भव्य आहे. जर तुम्ही अजून मायक्का देवीचे दर्शन घेतले नसेल तर आयुष्यात एकदा तरी या पवित्र देवस्थानाला नक्की भेट द्या. आई मायक्का देवी आपल्या सर्व भक्तांवर कृपादृष्टी ठेवो आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो, हीच मायक्का देवीच्या चरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र नातेवाईकांसोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक व पर्यटन स्थळाची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
मायक्का देवीच्या परंपरेमध्ये नैवेद्याला विशेष महत्त्व आहे. यात्रा आणि विशेष धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी इथे महाप्रसाद ठेवला जातो. रोजच्या दिवशी इथे भात, आमटी आणि लापसी असा प्रसाद नेहमी इथे ठेवला जातो. जय मायक्का देवी, जय माता दी. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर देवस्थानाच्या प्रवासात. तुम्ही मायक्का देवीच्या दर्शनाला चिंचलीला कधी आला आहात का? आणि जर आला असाल तर तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की लिहा. जय मायक्का देवी, जय माता दी. पुन्हा भेटूया अशा एका सुंदर देवस्थानाच्या प्रवासात. धन्यवाद.